सर्वांना नमस्कार। पत्रकार परिषद बोलविण्याचं मुख्य कारण आहे की आपल्या भारत देशामध्ये हमेशाच वादग्रस्त असलेले ईव्हीएम मशीन बद्दल हमेशामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक इलेक्शनला जो आरोप होतो त्या अनुषंगाने परिणित झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये सुद्धा सगळ्यांचंच ऐकल्यानंतर सुद्धा मला थोडीशी, माझा आरोप नाही आहे पण मला थोडीशी शंका आली ती आपल्या समोर मांडण्यासाठी। किंवा आता इथून पुढे जे इलेक्शन होणार आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, यांच्यासाठी सुद्धा माझा एक मोलाचा सल्ला असेल। ईव्हीएम मशीन काँग्रेसचे नेते राहुल गांधी ते पार आमच्या नगरपालिकेच्या नगरसेवकापर्यंत म्हणण्याचा मुद्दा एवढाच आहे की पंतप्रधानच्या लेवलच्या पदापासून ते नगरसेवक पदापासून पंचायत समिती पदापासून ईव्हीएम हमेशाच वादग्रस्त राहिलेले आहे। त्या अनुषंगाने मी आजकालच्या इलेक्शनमध्ये मी स्वतः आजमावलो आहे आणि मागच्या काळामध्ये ईव्हीएम मशीन कुठल्याही रिमोटनं कंट्रोल होणार नाही, त्याच्यात कुठली चिप नाही किंवा वायफायनं होणार नाही किंवा इतर दुसऱ्या सॅटेलाइटनं सुद्धा काही होणार नाही, अशा पद्धतीनं आम्ही खूप बातम्या पाहिल्या आहेत। पण त्याच्यामध्ये एक मुद्दा सर्व शास्त्रज्ञांनी, तंत्रज्ञांनी त्या पद्धतीनं ईव्हीएम मशीन आपल्याला कंट्रोल करता येते। पण त्याच अनुषंगाने परळी मतदारसंघामध्ये माझ्या समोर एक प्रकार मी तुमच्या समोर मांडणार आहे। मी इलेक्शन झाल्या त्या दिवशीच परळीकरांनी दिलेला कौल मी मान्य केलेला आहे। पण मला जे शंका आली, माझ्या जे मनात आलं आणि हमेशाच सगळ्या देशभरात जी शंका असती त्याच्यातलं एक माझं मुख्य मार्गदर्शन मी सगळ्या इथून पुढच्या उमेदवाराला करणार आहे। कारण आपल्याला ज्यावेळेस ईव्हीएम मशीन चेक करायला लावतात, अधिकारी फक्त आपल्याला 4 ते 5 बटन दाबायला लावतात, कोण्याही पक्षाला 5-7 5-7। पण मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ज्या पद्धतीनं कमांड दिली, जर 4 मतं, 5 मतं, 10 मतं, तर माझ्या इथं प्रत्यक्षात मला अनुभव आलेला आहे की परळीमध्ये 88 बूथ आहेत आमचे। 88 बूथ मध्ये मी 87 बूथवर 272, 270, 218, 220 अशा पद्धतीनं मतदान आहे। फक्त स्पेशल नगराध्यक्षाचं ते हे होतं, मशीन होती, मतदान करायचं बॅलेट पेपर होता फक्त नगराध्यक्षाचा, आणि त्यामध्ये 300च्या पुढे जाऊ नये ह्याची ह्याच्यामध्ये काळजी घेतलेली मला निदर्शनास आलेलं आहे। त्या पद्धतीने डिव्हाइस सेट केलेला असावा। आणि एकच प्रभाग असा आहे 10 नंबर, ज्या मशीनवर बॅलेट पेपरवर फक्त 2 उमेदवार होते, नगराध्यक्ष प्लस 1 उमेदवार त्याच्यात ऍड केलेला होता। त्याच्यामुळं त्या ठिकाणी हे उघड पडलेलं मला जाणवलं आहे। आणि हे प्रभाग जे आहे, जे आता जे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे होते, ते म्हणतात की आमचे खूप उपकार आहेत तिथं किंवा आम्ही फुकट प्लॉट दिले, हे अशा वस्ती त्यांच्या आहेत। त्या ठिकाणी खरं म्हणलं तर त्यांना मतदान जास्त पडायला पाहिजे। माझा तिथं कुठेही जास्त संपर्क नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कमी मतदान पडलं आणि मला जास्त पडलं। त्याचं कारण की फक्त त्या ठिकाणी त्यांना जी सेटिंग करायची होती किंवा ते डिव्हाइस जे करायचं होतं तिथं करता आलं नाही, कारण या 2 मशीनी तिथं होत्या। एकाच बॅलेट पेपरवर 2 मशीन, एक नगरसेवकाची आणि नगराध्यक्षाची पदा सुद्धा,
त्या ठिकाणी जर मला मतदान जास्त पडत असेल आणि इतर ठिकाणी मी माझ्या जिथं काम करतोय माझ्या प्रभागामध्ये मला जर तिथं मतदान पडत नसेल आणि 200च्या खालीच असेल, 270 300च्या खालीच असेल, तर ह्याच्यामध्ये शंका वाटलेली आहे. कारण आम्ही ज्यावेळेस चेक केलं मशीन त्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात 2 3 4 5 पर्यंत जास्तीत जास्त 50 पोस्टवर कुणी गेला असेल, पण आम्ही 5-6 मशीन चेक केल्या. ज्यावेळेस तुतारीला बटन दाबलं त्यावेळेस तुतारीला पडत होतं. असं 5 वेळेस केलं आम्ही, पाहून चेक केलं. पण इथं शंका आहे की ह्यांनी जे ऍडजस्ट केलं आहे ते 300च्या 270च्या पुढे 72च्या पुढे जर मतदान एखाद्या मशीनला 272 जर डिव्हाइसला कमांड दिली असेल तर 273 व बटन मतदान हे आपोआप घडीला जात असेल असा माझा हे आहे. आणि हे म्हणजे माझा समज आहे. तर ज्या प्रभागामध्ये ज्या परळीमध्ये प्रत्येक बूथवर 270 72 73च्या खालीच आम्ही असू आणि समोरचा उमेदवार घडीचा प्रत्येक बूथवर 300च्या पुढे लीड असेल तर हे शंका घेण्याचंच कारण आहे. आणि एकाच ठिकाणी जिथं 2 उमेदवार उभे आहेत एकाच बॅलेट पेपरवर 2 मशीनवर त्या ठिकाणी खूप मोठी शंका आहे. कारण तिथं मतदान पडलं आहे बघा 260 आणि मला पडलंय 342. मी कसा इथंच 300 वर गेलो हे खूप मोठा हे आहे. कारण फक्त इथं 2 मशीन तिथं त्यांना डिव्हाइसला कमांड देता आली नसेल आणि बाकीच्या 88 पैकी 87ला मी कुठंही माझ्या प्रभागात नाही किंवा परळीतल्या कुठल्याही भागात 87 बूथवर मी 270 272 285 300 तर कुठंच नाहीये. हे एक मोठे हे आहे. म्हणून मी इथून पुढच्या माझ्या कारवाया असतील मी ह्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये मागणी करणार आहे. परत निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडं ही सुद्धा मागणी करणार आहे आणि उच्च न्यायालयामध्ये सुद्धा मी जाणार आहे. कारण मला त्यांनी त्या मशीन आहेत त्या मला 300च्या पुढे बटन दाबायचा आणि मला चेक करण्याचा अधिकार द्यावा. आणि मी याच्यासाठी इलेक्शन कमिशनरला बी पत्र देणार आहे, निवडणूक अधिकाऱ्याला सुद्धा. तोपर्यंत ह्या पेट्याला कुठलीही छेडछाड करू नये. सर्व हे फायदा पूर्ण देशाला सुद्धा होऊ शकतो. कारण जे आतापासून हे राहिलं होतं चेकिंग केल्या शासनानं आणि कोर्टानं हे असा कधीच 200च्या पुढे कोणीही चेक केलं नाही, 300च्या पुढे कोणी केलं नाही. कारण यांनी अर्ध्याला अर्ध 25% मला जेवढं मतदान आहे त्याच्यावर कॅल्क्युलेशन केलंय आणि तिथंच सगळं काही डिव्हाइस लॉक केलेला मला अंदाज आहे. म्हणून मी कोर्टाला परवानगी मागणार आहे, कोर्टात जाणार आहे की मला ह्या ज्या मशिनी आहेत ह्या मला 300 400 होस्तर 500 होस्तर जेवढं मतदान आहे त्याच्या 60% मला ते परत एकदा चेकिंग करण्याचा अधिकार द्यावा. किंवा माझ्यासाठी नाही द्यायचा असेल तर आता इथून पुढे भारतातल्या जेवढ्या निवडणूक होतील, महाराष्ट्रातल्या होतील, लोकसभेच्या होतील, जिल्हा परिषदेच्या होतील, महानगरपालिकेच्या होतील, मी यांना सगळ्या उमेदवारांना कोण्याही पक्षाचे असो चांगल्या पद्धतीने पारदर्शक मतदान होण्यासाठी त्यांनी 60 जेवढं मतदान आपल्या बूथवर किंवा प्रभागात आहे किंवा गावात आहे त्याच्या 60% मतदान प्रत्येक मशीनला चेक करायचा अधिकार द्यावा. ही सुद्धा मी सर्वांना हे करणार आहे, सूचना देणार आहे आपल्या माध्यमातून. प्रत्येक नगरसेवकाने आता मशीन ज्यावेळेस चेक करायची आपला बॅलेट पेपर मशीनवर बटन दाबून बघायचा आहे तोपर्यंत 60% शासनानं सुद्धा आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा 60 ते 65% चेकिंग करायचा अधिकार द्यावा. नाही आणि एकाच प्रभागात कसं होतंय जिथं कारण 2 उमेदवार असल्यामुळे तिथं काही करता आलं नाही. आणि अशा असंख्य काही भागामध्ये प्रभागामध्ये जिथं खूप चांगलं काम करणारे प्रबळ किंवा ऍक्टिव्ह उमेदवार आहेत अशांना सुद्धा त्या प्रभागामध्ये त्यांची ते डिव्हाइस अर्ध्याच्या मध्येच बंद केली असा माझा अंदाज आहे.
अशा पद्धतीने परळीत सगळे मातबर पडायला पाहिजे. 100, 150, 50, 20, 25 किती मातबर असला तरी ते 100, 50, 2-4 मताचा फरक असायला पाहिजे. पण 700, 800, 900, 700, 800, 900 ह्यांनी प्रत्येक परळीतला चांगला नेता, काम करणारा नेता, ऍक्टिव्ह नेता आला की कोणाही पक्षाचा असू, पण त्यांना जे नकोय ते माझा अंदाज आहे की त्यांनी अशा प्रकारे काम केलेलं आहे. पण ह्यामध्ये मला सगळ्या महाराष्ट्राला, भारत देशाला बी सूचना करायची आहे, विनंती करायची आहे सगळ्या नेत्यांना सुद्धा, आपला हक्क संविधान टिकवण्यासाठी आपल्याला 60% तरी त्या मशीन चेक करायचा अधिकार असावा, अशी मी मागणी हायकोर्टाला सुद्धा आणि निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा करणार आहे. हे आपला प्रश्न झाला. आता माझा दुसरा प्रश्न आहे, मी ज्या ताकदीसमोर लढत आहे, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे हे मंत्री लेवलचे नेते आहेत. धनंजय मुंडे साहेबांना आत्तापासून कशा पद्धतीनं राजकारण केलंय हे सगळ्यांना माहिती आहे. आता न्यायालयानं सुद्धा आमचे पहिले सहकारी असणारे, आम्ही ज्या पक्षात होतो त्यांना सुद्धा न्यायालयानं सुद्धा आरोपी सिद्ध केलंय. आणि हे मुंडे साहेबांचे हस्तक आहेत हे त्यांनी स्वतःने कबूल केलेलं आहे. अशाच पद्धतीनं त्यांचे जे परळीमध्ये गुंड वावरत आहेत, आम्हाला वारंवार धमक्या देत आहेत, प्रत्येक जण अंगावर येत आहे, प्रत्येकाचा व्हिडिओ आणि हे काय शूटिंग काय करता येत नाही. प्रत्येक मागासवर्गीय जवान पोरांना किंवा सुशिक्षित मुलांना सुद्धा अंगावर घालून अॅट्रॉसिटीच्या धमक्या देत आहेत. रात्रंदिवस माझ्या घराच्या बाजूला सुद्धा तलवारी, काट्या, कोयते घेऊन आजूबाजूला शेलू युवक वावरत आहेत. आम्हाला काही बोलता येत नाही. अक्षरशः टीव्ही, माझी पत्रकार परिषद चालू असताना सुद्धा एका सुनील मस्के नामक यांनी मला किती जोरात धमक्या दिल्या आणि 5च मिनिटात पाहिलं तर ते धनंजय मुंडे साहेबाच्या कार्यकर्त्याबरोबर, म्हणजे आत्ता जे नगरसेवक आहे त्याच्या पतीबरोबर ते स्वतः मुलाखत द्यायला आहे. त्यांनी तिथूनच मला धमक्या दिलेल्या आहेत सगळ्या देखत. मी याची बघतोच म्हणतोय, याची मारतोच म्हणतोय. अशा पद्धतीनं ह्यांची जी टीम धनंजय मुंडेची सक्रिय आहे, ही मागासवर्गीयाच्या आत्तापासून तर परळीमध्ये 30-40 प्रकार आहेत. या अॅट्रॉसिटीचा हे करून, खोटे गुन्हे दाखल करून कित्येक युवकांना किंवा राजकीय नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी, किंवा घरी बसण्याचा प्रयत्न केलाय. आता आम्ही असल्या कुठल्याही याला भेटणार नाहीत. आम्ही नवनीत कावत साहेबांना सुद्धा, SP साहेबांना सुद्धा याच्याबद्दल आम्ही तक्रार दिलेली होती व्हॉट्सअपवर. त्यांच्या प्रत्येक वेळेस मी न्याय मागायला नगरपालिकेत जात होतो. मी माझ्या कामासाठी किंवा परळीच्या जनतेसाठी मी जात असताना सुद्धा ह्यांचे जे नगरसेवक पदाचे आता निवडून आलेले अशा गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा अंगावर आले आणि आमच्या जातीवर, आमच्या जातीच्या माणसाला का बोलायला, अशा पद्धतीनं धमक्या दिलेल्या आहेत. आणि तिथं मोठा मोहाब ह्यांचाच केला आहे, ह्यांच्याच धनंजय मुंडेच्याच कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आपण प्रत्यक्षात बाईट घेतल्यात, त्यांच्या मुलाखती घेतल्यात, ह्याच्या सुद्धा त्यांनी मुलाखती दिल्यात. त्याच्याबरोबर जे सुनील मस्के नामक आहे, नितीन रोडे आहेत, ह्यांच्या सोबत ते मस्के आहे. अशा पद्धतीनं जर परळीमध्ये कारभार करायचा असेल तर आम्ही कशा पद्धतीनं वागायचं, किंवा अजून परळीमध्ये संतोष देशमुख होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मी वारंवार प्रत्येक गोष्टीचा उघाडा करत आहे, म्हणून माझ्या मागे असे लोक ते लावलेले आहेत. आणि अद्यापही मला कुठलं SP साहेबांना आणि पोलीस प्रशासनानं ठोस भूमिका किंवा ठोस आश्वासन काही दिलेलं नाहीये. ह्यांचे रोज तुम्ही चॅटिंग किंवा फेसबुक लाईव्ह बघितलं, कुत्रं डुक्कर ह्याची चप्पी करतो, ह्याची बघायची आली, अशा पद्धतीनं ओपन त्यांनी स्वतःच्या नावासहित त्यांनी टाकलेलं आहे, प्रसिद्धी दिलेली आहे. म्हणून माझी ह्याच्याबद्दल सुद्धा मी आता तक्रार देणार आहे. आणि ते सुनील नामक जे व्यक्ती आहे ते भैया धर्माधिकारी बरोबर 24 तास असतो आणि त्याचेच ते एवढा शातीर आहे. आत्तापासूनच्या मी मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं, ह्याची नार्को टेस्ट करायची करा. ती म्हणते माझी नार्को टेस्ट करा. तुझी नार्को टेस्ट नाही, पोलिसने एकदा 2 रट्टे दिले का तू 2 मिनिटात सांगतोस काय काय झालं, तुझ्या बँकेतून कुठून पैसे गेले, तू कसं कसा वागतोस, आणि तू शांत, तू कूल स्वभावाचा लोकांना दाखवतोस, पण तुझ्यामध्ये किती आग आहे
ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती, कारण तुझ्या सोबत जे लोक मला तुझ्या समोर धमकी देऊ लागले, याच्या समोर आज बी पत्रकार माध्यमाला त्यांनी मुलाखत दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं जर परळीमध्ये ते राजकारण करीत असतील तर आम्हाला सुद्धा कुठंतरी काहीतरी विचार करावा लागेल. जातीवादी लोकांना समोर करून दंगली भडकवायच्या यांच्या कारस्थान असतात. आम्ही त्यांच्या सोबत राहिलो. कशा पद्धतीनं धनंजय मुंडे त्यांच्या कार्यकर्त्याला शिकवण असती आणि कशा पद्धतीनं परळी शहरामध्ये गुंडगिरी फैलवत असतात. गुटखा माफिया आहेत, राख माफिया आहेत, वाळू माफिया निर्माण केलेल्या आहेत. परळीतले टेंडर माफिया सुद्धा, मुरुम माफिया सुद्धा असे यांनी डोंगराचे डोंगर बगर परवान्याचे फोडून खाल्लेले आहेत. परळीतल्या जागा सुद्धा तुम्ही प्रत्यक्षात पाहिल्या आहेत. प्रत्यक्षात नदीच्या जागा सुद्धा यांनी रजिस्टर करून दिल्या आहेत आमच्या बापाची म्हणून. मी तुम्हाला त्याचे पुरावे सुद्धा देणार आहे. हे नगरपालिकेचे विषय मी करल. पण ज्या अशा पद्धतीनं दादागिरी धमक्या हे ते चालू आहेत, नंबर 2चे धंदे चालू आहेत. ठीक आहे, आमच्याकडे नगरपालिका नसेल पण आम्ही त्याच्यावर लक्ष देऊ. पण नगरपालिका सोडून परळीतले इतर खूप प्रश्न आहेत, जे की राशन माफिया आहेत, जे की त्यांचे समर्थक आहेत. तहसीलमध्ये खूप काही भूमाफिया आहेत, ह्याच्यावर सुद्धा आम्ही लक्ष ठेवणार आहोत. त्याच्याशिवाय यांचे बारीक सारीक जे सोर्स आहेत कमवायचे, ह्याच्यावर सुद्धा सर्व परळीकरांनी आणि आमची टीम वॉच ठेवणार आहे. याचे नंबर 2चे धंदे, ह्यांचे चोरून लपून आणलेल्या बोगस दारूच्या कंपन्या, हे सुद्धा आम्ही याचे सुद्धा पर्दाफाश लवकरात लवकर करणार आहोत. परळीमध्ये खूप ठिकाणी तुम्हाला मी म्हणलो 12, 1 आणि 11 ह्या मताच्या संख्येवर कळतंय तिथं बोगस झालेत का नाही. आम्ही वारंवार मागणी केली आहे निवडणूक अधिकाऱ्यांना, पण त्यांनी 4 दिवसामध्ये आम्ही मागणी केल्यानंतर त्यांनी ती थांबवून त्यांनी आम्हाला CCTV फुटेज दाखवायला पाहिजे होतं नियमानं. त्यांनी कुठलीही कारवाई न करता डायरेक्ट पेट्या फोडल्यात. आम्ही त्या CCTVची मागणी केली होती की तिथं फेरमतदान घ्यावं लागल, बघा, परत एकदा बघा, पण त्यांनी कुठलीही ते कॅमेरे बंद आहेत का चालू आहेत हे सुद्धा त्यांनी दाखवलं नाही. अशा पद्धतीनं जर परळीतील निवडणूक अधिकारी हमेशा वादात असणारे हे निवडणूक अधिकारी लाटकर साहेब हे प्रत्येक वेळेस वादाच्या भोवऱ्यात आहेत आणि नाही ते कांड करायला ते सुद्धा जबाबदार आहेत. आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे, पण ह्या प्रशासनामध्ये असणारे हे पोलीस प्रशासनामध्ये काही आणि तहसील नगर परिषद प्रशासनाला मधले काही असलेले अधिकारी, मुजोर अधिकारी आणि त्यांचे जे काय म्हणतात घरगड्यासारखे काम करणारे ह्या अधिकाऱ्यावर सुद्धा आम्ही लक्ष ठेवणार आहोत. आम्ही वारंवार कलेक्टर साहेबाला आणि SP साहेबांना आता इथून पुढे निवेदन देणार आहोत. परळीसाठी आम्ही जागृत राहणार आहोत. परत परळी शहरामध्ये ग्रामीण भागातून केलेले नावाची सुद्धा आम्ही त्याची चौकशी लावणार आहोत. आम्ही प्रभाग 1 मध्ये बाहेरून आणलेल्या गाड्या, बाहेरून आलेले मतदार हे तवाच कळतात कॅमेऱ्यात पाहिल्यानंतर. आम्ही त्याची मागणी केली, त्यांनी सुद्धा ती दिली नाही आणि तशाच पेट्या फोडून निकाल जाहीर केलेला आहे. ह्याच्या पुढे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही जबाबदारीपूर्वक सांगतो, नगरपालिका जरी आम्ही सदस्यमध्ये नसतो तरी पण आम्ही परळीची शहराच्या सगळ्याच बाजू, तहसील असो, नगर परिषद असो, पंचायत समिती असो, याच्यावर आम्ही लक्ष ठेवून किंवा गुटखा, दारू, नंबर 2चे धंदे, पत्ते, क्लब हे सुद्धा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू. कारण परळीसाठी फक्त नगरपालिकाच नाही तर असे खूप काही प्रकार आहेत जिथं शाळा, कॉलेज परिसरामध्ये दारू, गुटखा, गुंडांचं प्रमाण वाढलेलं. आम्ही प्रत्येक पालकाला सुद्धा जाऊन विनंती करणार आहोत, आपल्या मुलाला सांभाळा. काही टोळी आपल्या मुलांचा किंवा मागासवर्गीय तरुणांचा उपयोग घेऊन
दमदाटी करणाऱ्यावर सुद्धा आम्ही इथून पुढे लक्ष ठेवून परळीसाठी स्वच्छ आणि निर्भय परळीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. विनंती करणार आहोत, जमलं तर शासनानं बॅलेट पेपरवर परळीचं एकदा परत मतदान घ्यावं. जे काय खर्च असेल आम्ही परळीकर मिळून किंवा परळीचे उमेदवार मिळून आम्ही परळीकर म्हणून खर्च करायला तयार आहोत. आमची शासनाला सुद्धा आम्ही मागणी करू, इलेक्शन कमिशनरला सुद्धा मागणी करू की एक वेळेस आम्हाला परवानगी द्यावी की बॅलेट पेपरवर सर्वच प्रभागाचे आणि नगराध्यक्षाचे मतदान घ्यावं. त्यावेळेस लक्षात येईल की दूध का दूध आणि पाणी का पाणी परळीकर हे कुणाच्या पाठीमाग आहेत. कारण या मशनीवर ह्या पद्धतीनं पाहिल्यानंतर मला तर भरोसा राहिला नाहीये. पण आम्ही त्या दिवशी सांगितलं परळीचा जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. परत आमची शंका असेल, आपल्याला घटनेनं अधिकार दिलेला आहे, आपल्याला जे मागणी करायची आपण मागू शकतो. आमची एक मागणी आहे अजून परत की बॅलेट पेपरवर एकदा परळीकरांचं मतदान झालं तर चांगल्या पद्धतीने होईल. याचा खर्च सुद्धा आम्ही परळीकर म्हणून आम्ही सर्व उमेदवार परळीकर म्हणून सगळे पैसे जमा करून आम्ही ते पैसे जमा शासनाला पैसे निवडणूक खर्च शासनाला जमा करून एकदा त्यांना विनंती आहे अशा पद्धतीने सुद्धा अर्ज आम्ही देणार आहोत आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यायची विनंती करणार आहोत. संरक्षण दिलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी दिलं, पण संरक्षण असेपर्यंत कुणीच नसतंय. रात्री बेरात्री तलवारी घेऊन हे सुनील मस्के सारखं मी नावासहित सांगालो, मी त्याच्या कंप्लेंट SP साहेबांकडे दिल्यात. त्याचं बोलण्याची चॅटिंग त्यांनी दिलेलं. आणि तुम्ही सगळे पत्रकार बांधव होते ज्या दिवशी मला पत्रकार परिषद झाल्या धमकी आली, तू कसं काय माझं नाव घेतलं, तू कसं काय माझं नाव घेतलं, म्हणजे तू बोललास ना, तुला ज्या व्यक्तीनं बोलला धर्माधिकारी तू त्याचा हस्तक आहे. आणि आम्हाला माहिती ना ते धर्माधिकारी अशा मागासवर्गीय तरुणांचा गैरफायदा घेतो, मुस्लिम तरुणांचा गैरफायदा घेऊन आपल्याला अंगावर सोडतोय आणि चॅटिंगनं त्यांनी वेगवेगळ्या कारणानं आमच्यावर वाद करण्याचा प्रयत्न करतो आणि तो स्वतः बाजूला राहतोय. मी हेच सांगालो की धनंजय मुंडेंची ही जी टीम आहे गँग खालची, इथं सुद्धा ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त परळीमध्ये जरूरत आहे, कारण परळीतून सुरुवात करावी अशी सुद्धा माझी SP साहेबाला मागणी आहे. आणि ती सुद्धा करणार आहे की अशा पद्धतीने जे काम करतंय, अशा पद्धतीनं जे ट्रोल करतंय, अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला खालच्या पातळीत बोलतंय, मग ते तोंडाने म्हणतात आम्ही धनंजय मुंडेचे कार्यकर्ते, आम्ही धनंजय मुंडेचे आहोत. आणि मग ह्याच्यापेक्षा अजून कोणता पुरावा पाहिजे यांना की यांचे गुंड नाहीत म्हणून? आम्ही शब्दानं कुणाला बोलत नाहीत, आम्ही विकासासाठी काम करायलो, आम्ही जनतेची सेवेसाठी बाहेर आलेलो आहोत. आणि अशा पद्धतीचं जर रोज एक जर अंगावर काम गुंड आले, अशा पद्धतीनं पहिल्या सुद्धा परळीमध्ये जे कोणी राजकारणामध्ये बाहेर तोंड काढील किंवा यांच्या विरोधात बोलल त्यांना संपवलेलंच आहे. आणि आता आम्हाला संपवायचा विषय करायलेत, कारण यांना पुढचं रान मोकळं होईल. कारण माझ्यासारख्याला जर एखाद्या कार्यकर्त्याला संपवलं तर दुसरा कोणी निर्माण होणार नाही अशी त्यांचा गैरसमज आहे. पण त्यांना माहित नाही दीपक देशमुखच्या मागं सुद्धा 400-500 लोक त्याच्या घरातले. दीपक देशमुख झाला की मुकुंद देशमुख येईल, आनंद देशमुख येईल, सतीश देशमुख येईल, आबा देशमुख येईल. अशा पद्धतीनं आम्ही सुद्धा एका कडीनं मरायला सुद्धा तयार आहेत. पण परळीच्या सुरक्षेसाठी किंवा परळीच्या ज्या काही प्रकार चालू आहे इथून पुढे आम्ही खपून घेणार नाहीत. मी तुम्हाला हेच सांगितलंय की मी पहिल्यांदा आधी सांगितलंय की माझा आरोप नाहीये, मी जागृत करायलो. आतापासून देशाच्या नेत्यापासून गल्लीपर्यंत आरोप आहेत हेच मी बोललोय आतापर्यंत. आणि मी सांगितलं की मला हे मान्य आहे, पण आम्हाला जे अधिकार आहे घटनेनं दिलेला 5च हे तपासा, मशीन तपासताना आमचा विषय आहे की 5 नाही 50 ते 60% आम्हाला तपासण्याचा अधिकार द्यावा.
हे डाऊट आहे. आणि एकच परळीतल्या सगळ्या बूथवर 88 पैकी 87 बूथवर 300च्या पुढे लीड नाहीये. आणि एकाच ईव्हीएम मशीनवर 2 बूथ आलेत एका मशीनवर, जिथं नगरसेवक आणि तिथंच मी 300च्या पुढे का, असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून घ्या ना. माझ्या जागी तुम्ही आहेत. आम्ही फक्त सतर्क करायलो आहोत जनतेला, भारतातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्याच नाही आणि परळीतल्याच नाही. आम्ही मान्य केलाय, पण मला इथून पुढे अधिकार आम्हाला असा असावा की ह्या मशीन आम्हाला तपासू द्या. 50% 60%च्या पुढे आम्हाला एकदा बटन दाबून बघू द्या, किंवा इथून पुढच्या लोकांनी सुद्धा 60% मतदान चेक करायचा अधिकार घ्यावा. मग कोण्याही पक्षाचे असू, 60% मशीन आम्हाला मतदान कशावर पडतंय पण हे पाहायचं आहे. 60% मतदान चेक करायचा आम्हाला अधिकार असावा. तुम्ही गुंडाची व्याख्या म्हणजे हेच ना, धमक्या देणे, फॉर्म काढून घ्यायला लावणे, कुणाला तरी नंबर 2च्या धंद्याला सपोर्ट करणे, कुणाला तरी मारायला सुपाऱ्या देणे. ऐका ना, ऐका. आणि सुपाऱ्या देत असताना गुंडाची व्याख्या म्हणजे काय, स्वच्छ निर्मळ असला तरी पैसे पुरवणे, मागून काहीतरी सांगणे, कुणाच तरी जमिनीचे असे प्रकार आहेत, कुणाच तरी काय करणे, हे बी गुंडामध्येच परवडतं ना. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की एक बँक परळीमधली आहे, तिचं नाव घ्यायचं असलं तर नाव असायच सांगतो, वीदा सावरकर बँकेमधली चौकशी करा. मी मागच्या मुलाखतीत सांगितलं. मी लेखी पत्र सुद्धा आता DDR ला देणार आहे की इथल्या याची मी परळीकरांना आता परत एकदा तुमच्या समोर आव्हान करतोय. काय ऐका पत्र आता द्या, आता उठलं की देतो. ऐका, विषय असा आहे की परळीकरांना परत सांगतो, तुम्हाला शासकीय बँक आहेत, पोस्ट ऑफिस आहे, इथं इन्व्हेस्टमेंट करा. परळीकर बार 10 बँके अशा पतसंस्था बुडल्यात. विषयाची परीक्षा का घेता? माझाच परळीकरांना प्रश्न आहे, विषयाची परीक्षा का घेता? अशा लोकांना थारा देऊन यांची काय सिक्युरिटी घेता? ज्या बँकेच्या अध्यक्षावरच कोट्यवधीचं कर्ज आहे, तुम्ही अशा ठिकाणी का पैसे ठेवता? माझा प्रश्न आहे. मी एक परळीचा नागरिक म्हणून सांगायलो आहे की विषयाची परीक्षा घेऊ नका बाबा हो. का तर आतापासून पतपिढ्या बीड जिल्ह्यात किती झाल्यात, तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. आणि रोज लोक कशा पद्धतीने आपल्या पुंजी ठेवलेल्या आहे, कुणाची कमाईची असेल, कोणी प्लॉट विकून ठेवलेला असेल, म्हातार वृद्धकाळासाठी जे पैसे ठेवलेत, कोणी दवाखान्यात ठेवलेत, कशा पद्धतीने मेलेत आपण प्रत्यक्षात पाहिलात. म्हणून सांगतोय, विषयाची परीक्षा घेऊ नका. गव्हर्नमेंटचे शासकीय तुम्हाला सांगितलं पोस्टामध्ये पैसे जमा करू शकतात, इंडिया बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे, शासकीय बँक आहेत ना. परत तेच विषय करायचे. ह्याला सुद्धा, अशा बँकेला सुद्धा संरक्षण करणारे नेते सुद्धा ही सुद्धा गुंडामध्ये मोडतात साहेब. जे मतदान आहे ग्रामीणचं, त्या व्हिडिओ क्लिप मध्ये पूर्ण दिसल 1, 2, 1 प्रभाग 11 आणि 12 ग्रामीण भागाचे लोक तुम्हाला ओळखू येतात. त्यांची तिथं नाव आहेत का नाही चेक करा, इथं कशा पद्धतीने झालेत हे करा. आणि ग्रामीण भागामध्ये शहराचे नाव आहेत, दोन्हीचे नाव आहेत. हे सुद्धा तुमचा सुद्धा तेवढा हे आहे, तुम्ही सुद्धा त्यांना विचारायला पाहिजे प्रश्न की असे नाव का. ज्या मतदान केंद्रामध्ये आपण म्हणतो दिवस मतदान करतो, त्या मतदान केंद्रामध्ये जे सिस्टम आहेत ते चालू असतील किंवा असतील, त्या ठिकाणी चालू असतील, त्या ठिकाणी उमेदवार असतील ना, कोण मतदार आले, कोणी मतदार. हेच सांगत ना आम्ही तेच सोडा, पण आम्ही प्रायव्हेट बाहेरून कोणी केलेले ते सुद्धा व्हायरल केलंय. आम्हाला दिली नाही. आम्ही काय म्हणालो, नगर परिषदेमध्ये निवडणूक अधिकाऱ्याला आम्ही मागणी केली, पुन्हा ह्याला केलंय आम्ही मागणी. ऐका ना 1 मिनिट ऐका, की आम्ही मागणी केली, त्यांनी कुठलेही CCTV दिले नाहीत. नियम असा आहे की CCTV पाहिल्यानंतर क्लिअर तिथं त्या प्रभागात असेल हे तर तिथं होते. त्यांनी उभा टाकून पोलिसांनी सुद्धा मतदान केलेलं तुम्हाला दिसेल. मी जबाबदारीने बोलायलो ना, पोलिसांनी सुद्धा. आणि त्या ह्याच्यामध्ये ज्याला ड्युटी आहे इलेक्शन ह्याच्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्या ह्याला निवडणूक ह्याची ड्युटी दिली त्यांनी सुद्धा बटन दाबलेत. मी सांगायलो तुम्हाला की ही CCTV पाहिल्या सगळं दिसल, पण त्याला करायचंच नाहीये. एक माणूस कुठवर काय करू शकतो आणि कुठल्या ह्याला तोंड देऊ शकतोय. तुम्ही म्हणतात पोलिंग एजंट असून, पोलिंग एजंट काय करू शकते? 12 माणसं एकाच्या घरातले जर तिथं असेल आणि एखाद्या सामान्य घरातला माणूस तिथं पोलिंग एजंट असेल, गोरगरीबाचा,
तुमच्या दादा घरी पुढे टिकल का तो? म्हणून ते सीसीटीव्ही लावायला आम्ही हे केलं होतं, पोलीस करायला सांगितलं होतं. पोलिसात मतदान करायला त्या प्रभाग, आम्ही सगळ्या परळीचा विषय करायला फक्त 3 प्रभागाचा विषय करायला होतो. परत सांगतो अजून, आणि आमचे एजंट बी असले तर त्या दादागिरी पैसे टिकत नाहीत. मी सुद्धा थांबलो तर इथं थांबलो तर तिकडं काहीतरी व्हायचं, तिथं एक माणूस कुठवर काय करू शकतो? आणि तुम्हाला त्यांची चौकशी करा. तुम्हाला काय फार मोठं सगळ्या परळीत करायचं नाही, 3 बुथाचं करायचंय. तिथं कॅमेरे चालू आहेत का नाही हे नाही, पण त्यांनी केलं नाही ना. आणि आम्ही आरोप करायचा विषय नाही, आम्ही जे पराजय आम्हाला मान्य असतो आणि आम्ही कारण फक्त पुढच्या लोकांना ईव्हीएम मशीनवर सुद्धा कुठला डाऊट राहू नये म्हणून आम्ही सांगितलं 60% चेक करायचा अधिकार द्यावा. 60% केल्यानंतर काय होईल? 60%च्या पुढे तर काय करायचे? निवडून तर येईल. बरोबर आहे. ही जी तुम्हाला मी जी सांगितलंय डिव्हाइसच जर 30%वर 40%वर मतदान, माझं जर 25%च्या पूर्वी लॉक केलं आणि त्याचा डिव्हाइस जर पलीकडला दुसऱ्याला बटन दाबलं की त्याला मतदान जाईल, अशा पद्धतीने डिव्हाइस केल्यानंतर काय आमचं म्हणणं आहे की आम्हाला चेक करायचा अधिकार कवर द्यावा. 60% होऊस तर त्यांनी 2 दिवस आधी हे करावं, मशिनी दाखवाव्यात, 3 दिवस आधी दाखवाव्यात. मग तुम्हाला हेच सांगायलो ना, नगराध्यक्ष ऐका 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 हो का, माझा प्रश्न आहे साहेब, माझा प्रश्न आहे नगराध्यक्ष पद जिथं एकच मशीन आहे त्याच्यावर ऐका, जिथं 2 झाले एका ह्याच्यावर जर 2 बॅलेट पेपर आले तिथलं आमचं ऑब्जेक्शन बी नाही ना, पण त्यांनी सुद्धा ती करून घ्यावं हे म्हणणं. आणि अपक्षाला ऐका ना, अपक्षात मला पडल तर माझ्या प्रतिस्पर्धीला जाईल, अपक्षाला पडायला तर त्याला काही सटिकच नाही. त्यांनी फक्त 2 प्रबल पक्षावर त्यांनी केलेला विषय आहे आणि अपक्ष निवडून यायचं कारण असते. अलग लक्षात की अपक्षाला कुठं सेटिंग करायचा विषयच नाही, त्याला सगळंच करीत बसल्यास कसं हे होईल. आमचं एकच म्हणणं आहे की प्रमुख ह्याला त्यांनी सेटिंग केलेलं आहे, प्रमुख पक्षाला केलेलं आहे. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे ह्याला बी केलंय, प्रमुख ह्याला केलं आहे का ना, खालच्याला एक मग एकच मिनिट आहे का ना, तुम्हाला दोघाच्याच ह्याला दोघाला नाकारलं, ह्याला पडले तर ह्याला जाणार आहेत, बरोबर आहे का? ह्याला पडलं तर ह्याला जाणार, पण ह्या दोघालाही पडले नाही तर तिसऱ्याला पडले तर ते जनतेचाच विजय आहे ना. त्यांना काहीच केलं नाही ना, फक्त प्रबल दावेदार पक्षाला त्यांनी केलेलं आहे. अहो का सत्ताधारी आहेत, ऐका, सत्ताधाऱ्यांनी केलं हे आमचा आरोप आहे. सत्ताधाऱ्यांनी आम्हाला केलं, त्यांना प्रबळ मीच होतो, माझ्या ह्याला केलंय, माझा आरोप आहे. हो मग हेच सांगायलो, त्यांना सुद्धा 400 मतदान जाते त्यांच्या प्रभागामध्ये किंवा त्यांच्या जिथं बाल गेला. माझाच प्रभाग असा कसा आहे ऐका ना, माझ्या पडळीत काही ठिकाणी 400 होत नाही. बहादूरबाई सारखेचा होतोय मी, माझी नगराध्यक्ष असताना सुद्धा माझा 400च्या पुढे जात नाही. मी तुम्हाला सांगायलो, माझा आरोप पक्षाच्या जे सत्ताधारी पक्ष आहे ह्यांनी जे जड आहे, जे तुम्हाला झेपणार नाही असे ह्यालाच केलं ना. नंबर 2चा पक्ष मीच आहे ना, त्याच्यात मलाच केलेला आहे. मी सांगालो ना तुम्हाला, बाकीच्याला सगळं खुल्लं सोडून दिलंय. मी काय म्हणालो, डिवाइसची सेटिंग 200 फक्त 2च माझा विषय आहे की नगराध्यक्ष पदाला प्रमुख पक्षालाच त्यांनी केलेलं टार्गेट आहे. आणि मी इथून पुढे माझ्या पुरतं बोलू नये, मी पूर्ण देशासाठी विषय करायलो आहे. 50%च्या 60% त्यांनी मशीन चेक करायचा अधिकार द्यावा. आणि ही सुद्धा आम्ही कोर्टात मागणी करणार होतो. त्यांनी 60% आम्हाला ही मशीन जे आहेत त्या मशीन आम्हाला 60% एकदा चेक करायला अधिकार द्यावा, ते बी सगळ्या समोर.